माजी मार्गदर्शक डॉक्टर मेत्रे सर, मित्रवर्य प्राध्यापक सोबे, या ठिकाणी आपण नेटसेट परीक्षेसाठी आवश्यक असणारे गुण किंवा किती या ठिकाणी भागामध्ये नेटसेटची परीक्षा पार पडते तर एक धावता आढावा आम्ही घेणार आहे आणि मुलांनी तर आपल्याला डिटेल्समध्ये याचे देणार आहेत. पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3 असे 3 पेपर्स या नेटसेटचे असतात. त्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो 100 मार्काचा आहे, दुसरा पेपर आहे तो 100 मार्काचा आहे आणि तिसरा जो आहे तो 150 मार्काचा आहे. एक प्रश्न 2 मार्काला आहे, 50 प्रश्न विचारले जातात, एक प्रश्न 2 मार्काला विचारला जातो. असे तुमचे टोटली 100 गुण आहेत. पेपर क्रमांक 2 मध्ये ही तीच अवस्था आहे आणि पेपर क्रमांक 3 मध्ये 75 प्रश्न असतात आणि एक प्रश्न 2 मार्काला असतो. असे 350 मार्काची ही परीक्षा असते. आज आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 220च्या पुढं काही मेरिट गेलेलं नाहीये. नेटसेट पास होण्याचं सूत्र तुम्हाला सांगतो की जर आपल्याला नेटसेट पास व्हायचंच असेल तर पेपर क्रमांक 1 मध्ये 80हून जास्त मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी मी नेटसेटच्या व्याख्यानासाठी जातोय, सेमिनारसाठी जातो, त्यावेळेस मला काही लोक म्हणतात की पेपर क्रमांक 1 मध्ये आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पेपर क्रमांक 1 मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, आम्ही पास होतोय. परंतु हेच नापास होण्याचं कारण आहे. कारण का पेपर क्रमांक 1 मध्ये जर 80हून जास्तीचे मार्क्स मिळवले तर आपल्याला या ठिकाणी पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3 मध्ये जर काठावरही आपण पास झालो तरी सुद्धा त्या ठिकाणी मेरिटमध्ये येऊ शकतो. बघा, 350 पैकी आपल्याला 80 मार्क्स जर पेपर क्रमांक 1 मध्ये मिळवले तर बाकीच्या विषयासाठी 2 आणि 3 साठी फक्त आपल्याला 110 मार्क्स मिळावे लागणार आहेत. त्यामुळं या ठिकाणी पेपर क्रमांक 1 हा अत्यंत महत्त्वाचा आहे पास होण्यासाठी, उत्तीर्ण होण्यासाठी. बघा, काही लोकांना पेपर क्रमांक 1 ची इतकी भीती वाटते, इतकी चिंता वाटते. चिंता करण्याच्या ऐवजी आपण चिंतन केलं पाहिजे. काही लोकांचे व्यथा आहे की नाही ही नेटसेटचे पेपर खूप अवघड आहे, व्यथा नाही, व्यवस्था केली पाहिजे. आणि या पेपरकडे साहेबांनी सांगितलंच की आता की समस्या न पाहता संधी म्हणून पाहिलं पाहिजे. बघा, मी एक आपल्याला सर्वांना रिक्वेस्ट करेन, साहेब जरा मी थोडंसं मोकळं होऊन बोलतोय, एक 60 मिनिटं. आपण सगळ्यांनी उभा राहायचं आहे, सगळ्यांनी उभा राहायचं आहे आणि मोठ्याने टाळ्या वाजवायच्या जोरात. नाही सर तुम्ही कारण का मी चोबे सरांना शब्द दिला होता की सर किती उशीर झाला काही झालं तरी सगळ्या लोकांना मी उभा राहून टाळ्या वाजवायला होणार नाही, हा शब्द मी पूर्ण केलेला आहे. बघा, प्राध्यापक होण्यासाठीचे 2 मार्ग आहेत. सरांनी सांगितलं की एक तर आहे PhD आणि दुसरा आहे नेटसेट. ओके, बघा, PhD करण्यासाठी आतापर्यंत मिनिमम 2 वर्ष लागत आहेत आणि त्या PhDचं काय आहे ते PhD करण्यासाठी कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 6 वर्ष. PhD करण्यासाठीचा खर्च आहे कमीत कमी 2 लाख रुपये, जास्तीत जास्त 4 लाख रुपये खर्च येतोच आहे. चांगली PhD जर केली तर, घरी बसून केली तर एवढा काही खर्च येत नाही. ओके, बघा, नेटसेटचा कालावधी आहे कमीत कमी 2 महिने आणि जास्तीत जास्त 4 महिने. त्याच्यासाठी खर्च येतोय कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 4000. आपण ही 6,100,000 रुपये खर्च केलेला आहे. ओके, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपण ही परीक्षा पास होऊ शकतो. मग आपला एक प्राध्यापक या पेशापर्यंत जाण्यासाठी कुठला मार्ग निवडायचा आहे हे तुम्ही ठरवायचं, बरोबर. नेटसेट की PhD? मला तर वाटते PhD हा नेटसेट हा एक अत्यंत उत्तम मार्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी नेटसेट परीक्षा देऊनच आपण प्राध्यापकाकडे वळावं अशी मी तर आपल्याला या ठिकाणी सल्ला देईन. आता परीक्षा कोण देऊ शकतो की ज्या लोकांना या ठिकाणी PG मध्ये, MA, MCOM, MSc मध्ये 55% मार्क्स आहेत असा कोणताही विद्यार्थी त्या ठिकाणी नेटसेटची परीक्षा देऊ शकतो. त्यामध्ये SC कॅटेगरीसाठी किंवा ST कॅटेगरीसाठी 50% मार्क्स आवश्यक असतात आणि जनरल कॅटेगरीसाठी 55% मार्क्स आवश्यक असतात. बघा, आता ही जी परीक्षा आहे ती मी सर्वप्रथम आपल्याला सांगेन की एकदम तुम्ही खुल्या मनाने एकदम मोकळं व्हा आणि या परीक्षेकडे बघा. नेटसेट ही परीक्षा खूप अवघड आहे हा जो आपला गैरसमज तो सुरुवातीला काढून टाका. कारण नेटसेट ही परीक्षा अवघड नाहीये, ही परीक्षाच नाहीये मी म्हणेन. कारण का जगातील सगळ्यात सोपी परीक्षा कोणती असेल तर नेटसेटची परीक्षा आहे. कारण का आज जर आपण पाहिलं तर MPSCच्या माध्यमातून ज्या पोस्ट भरतायत, प्राध्यापक KS पाटील सर आहेत आमच्या स्पर्धा परीक्षा विभाग, तुम्हाला त्यांना माहित आहे की प्रत्येक या ठिकाणी जो पेपर होतोय त्या प्रत्येक पेपरला निगेटिव्ह मार्किंग आहे आणि या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही.
मी बऱ्याचदा सांगतो की ज्या लोकांचा अभ्यास नाही अशा लोकांना जर ही परीक्षा पास व्हायची असेल तर त्या लोकांनी स्टॅटचे जर प्रश्न लागले ना तर सगळ्यांचं 50 ते 60 पर्यंत ए असं जर तुम्ही केलं तर त्यातले 2-3 प्रश्न तरी बरोबर येतात. म्हणजे एवढी सोपी ही परीक्षा आहे आणि त्या परीक्षेला आपण एवढी अवघड म्हणून परीक्षा या ठिकाणी आपण हा गैरसमज जो आहे तो आपण सुरुवातीला काढून टाकला पाहिजे. बघा, एक राजा असतो आणि एक राणी पण असते. प्रचंड संपत्ती आहे राजाला आणि त्याचं लग्न होतंय. राणी आहे, गोरी आहे, स्लिम सरसडीत सुंदर आहे. एक 10 वर्ष 15 वर्ष जात आहेत लग्न होऊन. त्यांचं लग्न होऊन सुद्धा त्यांना एक मुलबाळ होत नाहीये. ते म्हणतायत की आता मुलासाठीचा प्रयत्न आपण थांबूया आणि एक दत्तक मुलगा घेऊया. परंतु मुलगाही असा असला पाहिजे की राजाचा मुलगा आहे म्हणल्यानंतर तो चांगला असला पाहिजे. मग कसा आहे त्या ठिकाणी मुलगा निवडायचा तो राज्यभरामध्ये एक स्पर्धा भरवताय आणि ही जी स्पर्धा जी आहे ती स्पर्धा जो जिंकेल तो या संपत्तीचा वारस असेल किंवा राजाचा मुलगा असेल. या ठिकाणी स्पर्धा भरते. स्पर्धेचा दिवस निश्चित होतोय. राज्यभरातून लाखो स्पर्धक त्या ठिकाणी स्पर्धेसाठी येत आहेत. ज्यावेळी स्पर्धा सुरू व्हायची वेळ असते त्यावेळी या ठिकाणी राजा प्रत्येक स्पर्धकाला एक अट सांगायला सुरू करतोय. अट सुरू करतोय. जसजशा अटी सांगत जाईल तशी स्पर्धकांची संख्या कमी होते. राजा सांगतोय हे खंदक आहे, त्या खंदकामध्ये पाणी आहे, गरम पाण्याचे झरे आहेत, साप आहेत, मगरी आहेत, मासे आहेत आणि या पाण्यामध्ये उडी टाकून आपण जर त्या ठिकाणी तीरावर गेलात, पलीकडच्या किनाऱ्यावर गेलात, जो सर्वप्रथम जाईल तो या संपत्तीचा वारस असेल. काही लोक विचार करतायत साप पण आहेत, मगरी आहे, उडी टाकली, मगरीने खाल्लं, जीव गेला, काय करायचं या संपत्तीला, नको आपल्याला. स्पर्धा सुरू होते. किमान फक्त 100च्या जवळपास लोक त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये शिल्लक राहत आहेत. स्पर्धा सुरू होते. एक युवक या ठिकाणी फास्ट पोहोच जातोय, किनाऱ्यावर जाऊन पोहोचतोय आणि 1-2 मिनिटांमध्ये चक्कर येऊन खाली पडतो. राजा खुश होतो की एवढा फास्ट जाणारा कोण व्यक्ती आहे. राजा खुश होऊन त्या ठिकाणी पळत जातो. तर हा बेशुद्ध झालेला असतो. राजा वैद्यांना बोलवतो आणि म्हणतो की शुद्ध येते आणि विचारतो की बाळ ही स्पर्धा जी आहे तू एवढ्या फास्ट गतीनं कशी या ठिकाणी जिंकलायस. तर त्या ठिकाणी तो स्पर्धक जो युवक आहे तो उभारतो आणि म्हणतो की थांबा मला बघू द्या की या पाण्यामध्ये मला ढकलून कोणी दिलेलं आहे. कारण का ही स्पर्धा मी जिंकायला आलोच नव्हतो, ही स्पर्धा बघायला आलो होतो. मला याच्यामध्ये कोणीतरी ढकललेलं आहे आणि त्याचा अगोदर मला शोध घेऊ द्या आणि मग मी तुम्हाला सांगेन कशी जिंकू. असंच आहे नेक्स्ट सेटचं की जो परीक्षेला बसेल ना तो परीक्षा पास होईल. फक्त या ठिकाणी आपण डॉन्की वर्क करून या ठिकाणी परीक्षा द्यायची नाहीये. आपण तशी परीक्षाच पास होऊ शकत नाही. जर आपण या ठिकाणी स्मार्ट वर्क केलं, थोडंच काम करायचं आहे, चांगलं करायचं आहे, स्मार्ट वर्क करायचं आहे, तर या ठिकाणी आपण एक परीक्षा पास होऊ शकतो. अन्यथा ही परीक्षा पास होऊ शकत नाही. आता काय करायचं आहे याच्यामध्ये, स्वतःच्या टेक्निक्स डेव्हलप करायचे. बघा आपण पीजी पर्यंत शिकतोय आणि नेटसेटच्या परीक्षेसाठी दुसऱ्याचं मार्गदर्शन घेतोय. काही लोक पुस्तक घेत आहेत, माझ्याकडे पण काही लोक येत आहेत, बऱ्याच लोकांकडे जात आहेत आणि चला सर इकॉनॉमिक्ससाठी कोणकोणती पुस्तकं आवश्यक आहेत, मी पुस्तकं लिहून देतो. सगळी पुस्तकं वाचतायत आणि परीक्षेला जात आहेत. ब्लाइंडली स्टडी आहे हा. जो असा स्टडी करतो ना ती व्यक्ती कधीही पास होऊ शकत नाहीये. जर आपल्याला पास व्हायचं असेल तर याच्या अगोदरच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या आपण जमा केल्या पाहिजेत, सिलेबस जमा केला पाहिजे, त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, त्यांना काय अपेक्षित आहे, असं जर या ठिकाणी आपण ॲनालिसिस केलं तर या ठिकाणी ही परीक्षा आपण पास होऊ शकतो. आपण फक्तच पुस्तक वाचतोय आणि काहीच कळत नाही, तर ही या ठिकाणी यामुळे आपण एक परीक्षा नापास होतो. आणि दुसरी गोष्ट, नापास होण्याचं आणखी एक कारण आहे, कोणतरी 1-2 वेळा नेट सेट पास झालेला असतो. पास झालेली माणसं खूप आव्हानात असतात. नेट सेट पास झाला की 1-2 महिने नीट चालतच नाही सर, असं एकदम मी नेट सेट पास झालोय. आणि त्या माणसाकडे गेलं की ते सांगतंय, माझा एक मित्र की ज्याला मी इंग्लिशचा आहे सर, मी नोट्स आणून दिल्या राशीदकर सरांकडून, पास झाला तो. आणि दुसऱ्या वेळेस तो पास झाला म्हणून बाकीचे काही विद्यार्थी आहेत त्यांना मी त्यांच्याकडे पाठवलं. तर त्या विद्यार्थ्यांना हा सांगतोय की मी इनसायक्लोपीडिया वाचते. आता तो ग्रंथ सुद्धा ह्याने हातात नाही घेतला, मी इनसायक्लोपीडिया वाचते. म्हणजे या ठिकाणी अशा लोकांच्या जर तुम्ही संपर्कात गेला ना तुम्ही नापास झाला. स्वतःच्या टेक्निक्स डेव्हलप करा. जे दुसरे करतायत ना ते नका करू.
ते करूच नका. कारण का प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जी माणसं चालतात ना, जी माणसं पोहतात ना, तीच माणसं आपल्या आयुष्याची पानं सुवर्णमय करत असतात. हे मिसगाईड कसं करतात बघा, तुम्हाला सांगतो. एक दोन वेळा नेट सेट पास झालेली माणसं किंवा त्या ह्याच्यात जे आहे हवेमध्ये, त्या माणसांकडे जर आपण चुकीच्या माणसाकडे जर गेलो तर त्या ठिकाणी ते सांगतायत की एवढ्या वेळा अभ्यास कर, एवढ्या वेळा अभ्यास कर, 14 तास अभ्यास कर, 15 तास अभ्यास कर, 12 तास अभ्यास कर. 12 तास अभ्यास माणूस करू शकत नाही सर्वसामान्य. असामान्य असेल तर करू शकतो. कारण का मी नेट सेट पास होण्यासाठी मला वाटतंय 3 ते 3.5 तास अभ्यास केला, जास्त काही अभ्यास केला नाही. आणि एका सरांकडे गेलो मी आणि त्यांना सांगितलं सर ही नेट सेट नावाची परीक्षा मला पास व्हायची आणि तुम्ही जरा मार्गदर्शन करा. त्यांनी मला सांगितलं की बाळ मी 14 तास अभ्यास केला विद्यापीठामध्ये, तुला हे इथं भाषेत राहून जमणार नाही ग्रामीण भागामध्ये. मग मी तेही पॉझिटिव्ह घेतलं. तुमचा दृष्टिकोन काय आहे कुठलंही काम करण्याचा, त्याच्यावर ते पूर्णपणे डिपेंड आहे. तुम्ही विचार कसा करताय, पॉझिटिव्ह करताय की निगेटिव्ह करताय, बरोबर. जर त्या ठिकाणी मी निगेटिव्ह घेतलं असतं, नाही यार सर 14 तास अभ्यास करताय आणि आपण त्या ठिकाणी 14 तास अभ्यास करू शकत नाहीये, असा जर या ठिकाणी मी निगेटिव्ह विचार केला असता तर मी ती परीक्षा कधीच पास झालो नसतो. मी विचार केला की सरांना 14 तास लागतायत म्हणजे सर खूपच डल आहे, मला 14 तास लागणार नाही. प्रश्नपत्रिका घेतल्या, सिलेबस घेतला, पुस्तकं घेतली, अभ्यास चालू केला, अवघ्या 2 महिन्यामध्ये ती परीक्षा पास झालो. आणि सरांकडे गेलो की सर ही परीक्षा मी पास झालोय. ते म्हणे लकी पास झाले. म्हणजे तुमचं यश आहे ना, अशी लोक समाजामध्ये आहेत आणि त्या लोकांच्याकडे जर तुम्ही गेला तर तुम्ही पासच होऊ शकत नाहीये. प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्ह घेतली पाहिजे. जंगलामध्ये गाढवाचं आणि वाघाचं मतभेद झाले असतात वैचारिक, आणि ते एकमेकांना भांडत असतायत. खूप त्यांची प्रचंड भांडण लागतात. गाढव म्हणते नाही गवत हे निळच आहे, वाघ म्हणते अरे गवत निळ नाही, मी रोज पाहतोय गवत हे हिरवं आहे. वाघ म्हणते नाही, गाढव म्हणते नाही नाही निळ गवत आहे, तू पाहत असशील मी खातोय, गवत हे निळ आहे. मग जंगलामध्ये दरबार भरतो आणि त्या ठिकाणी सिंह राजे जे आहेत ते समोर बसलेले असतात आणि त्या दरबारामध्ये ह्या दोघांची मतं ऐकून घेतली जातात. आणि ऐकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी जो सिंह आहे, राजेसाहेब आहेत, ते रिझल्ट देत आहेत की गाढव जे म्हणताय ते गवत निळ आहे, त्यांचं बरोबर आहे. आणि हे म्हणतायत गवत हे हिरवं आहे, म्हणून ह्यांना 1 वर्षाची पनिशमेंट. मग गाढव जिंकलो म्हणून निघून जातात. आणि मग वाघ म्हणतो की राजेसाहेब तुम्हालाही माहित आहे गवत हे हिरवं आहे, परंतु तुम्ही रिझल्ट असा कसा दिला की नाही, मला पनिशमेंट कशी दिली. तर सिंह म्हणतात त्यांना, वाघसाहेब जे आहेत ते त्यांना म्हणतायत की तुला कोणाच्या नादी लागायचं ते कळतंय का, त्याच्यासाठी पनिशमेंट आहे. त्यामुळं जे तुम्हाला म्हणतायत ना ही परीक्षा अवघड आहे, त्याच्या नादी लागायचं नाही. जर नादी लागला ना तर तुमचं वाटलं झालंय. बघा जे ब्रह्मांड आहे ते सगळ्यांच्या पिंडी असते काय, सगळ्यांकडं करण्याची कुवत असते. असं काही नाहीये की आपण ते करू शकत नाहीये. सगळे लोक करू शकताय, फक्त ते समोर आलं पाहिजे. तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढला पाहिजे. बरं, मी तुम्हाला 3 वाक्य सांगेन. अनुभव हाच माणसाचा खरा गुरु आहे, जाणीव ही माणसाची अर्धांगिनी आहे आणि विचार हीच माणसाच्या जीवनाची नौका आहे. स्वतः अनुभव घ्या, परीक्षा कशी आहे नेमकी, दुसऱ्याचा अनुभव या ठिकाणी विचार. सगळेच लोक खरे सांगतात असं नाही. नेट सेट झालेला प्रत्येक माणूस मला शिवाय घालतो सर. त्याचं कारण असं आहे की मी खरं सांगतो म्हणून. कारण का नेट सेट झाला म्हणजे त्याला खूप प्रचंड हुशार आहे असं म्हणावं बाकीच्या लोकांनी, परंतु नेट सेट होण्यासाठी काही हुशार असावंच असं नाही. 2-3 तास स्टडी केला, 2-3 महिने नेट सेट परीक्षा पास होऊन सर पण सांगतील. स्वतःचे मार्ग विकसित करा. आणि बऱ्याचदा काय होतंय की आपण परीक्षा दिली ना, सुरुवातीला आपल्याला काहीच कळत नाही, शिट्ट्या वाजतात डोक्यात. बुद्धिबंधूचा प्रश्न पडला, संग्राम देवयानीला म्हणाला माझ्या मामाचा मामा तुझ्या मामाला मामा म्हणतो तर मी तुझा कोण, डोक्यात शिट्ट्या वाजतात. अरे काय कळत नाही. माझ्या मामाचा मामा तुझ्या मामाला मामा म्हणतो तर मी तुझा कोण. ज्यावेळेस मी सोलापूर विद्यापीठामध्ये गेलो होतो त्यावेळेस एक मॅडम मला म्हणाल्या, 40-45 वर्षाच्या असतील, लोंढे सर 1 नंबर पेपरमध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर दिलं तर मी 1 नंबर पेपरवर बोलणारच नाही, 2 आणि 3 वर्ष बोलणार.
आणि त्यांना हाच प्रश्न सांगितला होता की माझ्या मामाचा मामा तुझ्या मामाला मामा म्हणतो तर मी तुझा कोण, असा संग्राम देवेनीला म्हणालाय. देवेनी नावाची मालिका एक होती मराठी. तर त्यांनी मला वाटते 10 सेकंदाच्या आतच उत्तर दिलं होतं. मला 18 सेकंदाच्या आत उत्तर अपेक्षित असतं. त्यांनी 10 सेकंदाच्या आत उत्तर दिलं आणि ती म्हणली पती किती सोपं आहे. म्हणजे एवढं सोपं नाही मॅडम, कारण का 50,000 जास्तीची पेमेंट तुम्हाला द्यायची आहे. तर एवढी परीक्षा ती सोपी नाहीये. बघा, पहिल्या प्रयत्नात पास होणं म्हणजे यश नसतं, बरोबर. अनेक प्रयत्न करून ज्यावेळी आपण आपलं ध्येयापर्यंत पोहोचत असतो खऱ्या अर्थात त्याला यश म्हणताय. आणि सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला आपण पहिला पेपर दिला की लगेचच नाही मला काही जमत नाही, नेट सेट डोक्यात शिट्ट्या वाजतायत, आणखीन लोकांकडे जात आहेत, लोक बायबल करतायत. किती तास अभ्यास करतायत? 6 तास 12 तास करा, ते तुम्हाला सजेशन देत आहे. आता किती तास अभ्यास करताय? 12 तास करतोय. कुठली पुस्तकं वापरत? हे पुस्तक वापरतोय, पुस्तकं चेंज करा, म्हणजे ते. आणि ते सांगतायत आणि आपण त्यांचं ऐकतोय आणि अभ्यास करतोय. बघा, पहिल्यांदा नापास झालं म्हणून खचून जाऊ नका. दुसऱ्या वेळेस नापास झालं तरीही खचून जाऊ नका. कारण का कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी संयम खूप महत्वाचा असतो. जी व्यक्ती संयम नावाचं शस्त्र चालवायला शिकते ना, ती जीवनाच्या युद्धभूमीवर अजिंक्यच असते. बघा, पण संयम ज्या व्यक्तीकडे आहे तो माणूस सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं या ठिकाणी पहिली परीक्षा जर नापास झालो आपण तर त्या ठिकाणी खचून जाऊ नका. दुसरी परीक्षा त्या ठिकाणी देत राहा. कारण का नेटसेट हे डोंगर पोखरून उंदीर शोधल्यासारखं आहे. नेटसेटच्या काही टेक्निक्स आहेत, तुम्हाला सांगतो मी. इकॉनॉमिक्स मध्ये पेपर क्रमांक 3 साठी 10 विषय आहेत. त्याच्यासाठी मी सांगतो की 10 पैकी 6 विषय निवडा, 5 विषय निवडा. त्याचा एवढा अभ्यास करा की त्या विषयावर पडलेले प्रश्न तुमचे फेल जाता कामा नये. ते तुम्हाला आलेच पाहिजेत. कारण का या ठिकाणी तुमची मास्टरकी त्याच्यामध्ये झाली पाहिजे. मायक्रो आहे, मॅक्रो आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे, पब्लिक फायनान्स आहे, असे जे अवघड वाटणारे विषय आहेत तेच विषय निवडा. त्याचा प्रचंड अभ्यास करा. आणि बाकीचे जे विषय आहेत ना त्यांना सोडून द्या तुम्ही. कारण का आपलं पीजी त्याच्यामध्ये झालेलं असतं. नाही म्हणलं तरी आपल्याला काहीतरी त्या विषयातलं येत असतं. म्हणून या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात जर आपण नापास झालो ना तर असं नाही समजायचं की नाही यार आपलं काही खरं नाही. संयम बाळगायचा. आणि एवढाही संयम नाही बाळगायचा की वयाचे 40 वर्ष पूर्ण झाले, लोंढे सरांचे लेक्चर ऐकले, संयम बाळगा. वेळेचं महत्व समजण्याची सुद्धा एक ठराविक वेळ असते आणि ती जर निघून गेली ना, नाहीतर नाही का प्रत्येक गोष्टी या वयातच झाल्या पाहिजेत, वेळेत झाल्या पाहिजे, नाही का. वेळेचं महत्व समजण्याची सुद्धा एक वेळ असते. ती जर निघून गेली तर पराभवाची प्रमाणपत्र आपल्या स्वागतासाठी सिद्ध असतात. तिथं मग आपल्याला आपल्या हातात पराभवच मिळणार आहे, पराभवच पडणार आहे. त्यासाठी सगळ्या गोष्टी वेळेतच झाल्या पाहिजेत, परंतु संयम सुद्धा या ठिकाणी सोबत असला पाहिजे. मी 3 या घटकांवर एक थोडासा फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुलांनी सर डीप मध्ये जातील. टीचर ऍप्टिट्यूड, शिक्षक अभिवृद्धी. कुठलंही पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये नाही येते, त्याच्यामध्ये नाहीच आहे, त्याच्यामध्ये येतच नाही. फक्त तुम्ही काय करायचं आहे, कॉमन सेन्सचा तुमचा विचार करायचा आहे की या ठिकाणी कुठल्या, समजा माझं पुस्तक आहे 1 नंबर पेपरचं पब्लिश झालेलं, ते जरी तुम्ही वापरलं तरी त्याच्यातलं सगळे प्रश्न पडतील असं नाहीये. कारण थोडासा कॉमन सेन्सचा विचार करायचा आहे. बघा, एक आदर्श शिक्षक म्हणून त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत त्याच्यावरचे, टीचर ऍप्टिट्यूडचे. आपण आदर्श जरी नसलो तरी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्यापुरते तरी आपण आदर्श व्हायला पाहिजे. 1.25 तास आपण आदर्श शिक्षक आहोत असं गृहीत धरायचंय आणि प्रश्न सोडवायचे. दर तासाला दररोज एखादा विद्यार्थी उशिरा येतोय. एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल हा प्रश्न पडला. आकडा 1 त्याला वर्गातून हाकलून द्याल. आकडा 2 त्याला उभारून उशिरा येण्याचा जाब विचाराल. आकडा 3 काहीच नाही बोलाल, काय करायचं ते करू दे. आणि आकडा 4 त्याला एकांतात भेटून उशिरा येण्याचं कारण शोधा. आदर्श शिक्षक काय करेल आदर्श शिक्षक? विचारेल बाबा का तू येतोय लेट. एक निश्चितला विचारलेला हा प्रश्न आहे. मला थोडंसं तर डीप मध्ये जायचं होतं, पण वेळेच्या अभावी मी थोडंसं डीप मध्ये जाऊ इच्छित नाही किंवा जाऊ शकत नाही. दुसरा प्रश्न आहे की महाविद्यालयीन शिक्षक हा खालीलपैकी टिंबटिंबची भूमिका निभावतो. महाविद्यालयीन शिक्षक हा खालीलपैकी टिंबटिंबची भूमिका निभावतो. आकडा 1 कुंभार, आकडा 2
शिल्पकार, आकडा 3 स्विन आणि आकडा 4 वरीलपैकी सर्व. थोडासा कन्फ्युज करणारा प्रश्न आहे, थोडासा. म्हणजे तिथं विचार करायला पाहिजे ना आपण. एक आदर्श शिक्षक आहोत आपण, ठीक आहे. काय काय सांगेल, कोण सांगेल उत्तर? वरीलपैकी सर्व. बरोबर. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 100% लोकांचं मत आहे का ते? सोनाली मॅडम, काय तुमचं मत आहे? वरीलपैकी सर्वच. इकडं शेटे सर, वरीलपैकी सर्व. असं नाहीये, वरीलपैकी सर्व नाही. कारण का कुंभार हा प्राथमिक शिक्षक येतो की जो माती आणतो, पाणी आणतो, सगळं तुडवून तयार करतो. इथं महाविद्यालयीन शिक्षक कधी आलाय का छडी घेऊन? घेतला तुम्ही? प्राध्यापक आले छडी घेऊन? असं नाही करू शकत आपण. शिल्पकार सुद्धा नाही. शिल्पकाराचं काय काम आहे? अनावश्यक जो घटक आहे तो अनावश्यक घटक काढून टाकतोय. थोडासा मायक्रो लेवलला जाऊन थोडासा विचार करायचा, प्रत्येक प्रश्नाशी झटत राहायचं. कारण का विचार करायचा की हेच बरोबर उत्तर आहे का? प्रत्येक प्रश्नाची झटत राहायचंय. आणि एकही प्रश्न जर माझा फेल गेला तर मी नापास होणार आहे असा विचार करायचा आहे त्याच वेळेस. त्यामुळे इझी प्रश्न कुठलेही सोडवायचे नाहीये, प्रत्येक प्रश्नाची झटत राहायचंय. शिल्पकारही त्याचं उत्तर नाहीये. शिल्पकार हा हायस्कूलचा शिक्षक असू शकतो. आणि याचं उत्तर आहे स्विन, मॅड मदर, ज्यांना आपण हॉस्पिटलमध्ये आया म्हणतो. महिलांच्या प्रसूतीच्या वेळेस त्या ठिकाणी ते फक्त मार्गदर्शन करत असतात, बाळंतपणाच्या वेळेस मार्गदर्शन करत असतात. आणि हेच शिक्षकाची भूमिका आहे महाविद्यालय, फक्त मार्गदर्शन करणे. असं नाही की तुम्ही जर ऐकलं नाही ना तर उद्यापासून मी छडी घेऊन येईल, असा शिक्षक कुठलाही बोलू शकत नाही. तर एक कॉमन सेन्सचा या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे किंवा प्रश्न सोडवायचे आहेत. दुसरा जो भाग आहे तो रिसर्च मेथॉडॉलॉजीचा आहे, संशोधन पद्धती. त्यामध्ये अभ्यास करत असताना सॅम्पलिंग मेथडचा अभ्यास करायचा आहे, नमुना निवड. त्याच्यामध्ये दुसरं काय बघायचं नाही, नमुना निवड. कारण का नमुना निवडीवरच या ठिकाणी जवळजवळ जास्तीत जास्त प्रश्न पडतात. नमुना निवडमध्ये 2 प्रकार पडतात बघा, संभाव्यता नमुना निवड आणि गैरसंभाव्यता नमुना निवड. प्रोबॅबिलिटी मेथड अँड नॉन प्रोबॅबिलिटी मेथड. संभाव्यता नमुना निवड आणि गैरसंभाव्यता नमुना. आता संभाव्यता नमुना निवड म्हणजे काय आणि गैरसंभाव्यता नमुना निवड म्हणजे काय, फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करायचे. संभाव्यता नमुना निवड म्हणजे काय की या वर्गामध्ये बसलेले जेवढे लोक आहेत, प्राध्यापक आहेत, त्या लोकांचा मला अभ्यास करायचा आहे, परंतु त्या ठिकाणी सर्वच लोकांचा अभ्यास करणं मला शक्य नाहीये. आहे का? सगळ्याकडून क्वेश्चनरी भरून घ्यायच्या, टॅब्युलेशन करायचं, अनालिसिस करायचं, ते मला शक्य नाहीये. किंवा सर्व या राशीतील समोरातील लोकांचा मला अभ्यास करणं शक्य नाहीये, तर त्यातील काहीच लोक मला निवडायचे आहेत आणि त्याचा मला अभ्यास करायचा आहे. परंतु कोणते लोक निवडायचे आहेत? सर्व सारखेच आहेत, सगळेच बीजी झालेले आहेत, सगळ्यांनाच B+ आहे, सगळेच नेट सेट क्वालिफाईड नाहीये. कुठले निवडायचे? म्हणजे या ठिकाणी सर्व लोक कसे आहेत? समान आहेत. ज्यावेळी राशीतील सर्व घटक हे समान असतात, म्हणजेच या ठिकाणी नमुना कोणता निवडायचा हा ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्यास म्हणतात संभाव्यता नमुना निवड. म्हणजे सर्वच घटक हे नमुन्याच्या स्पर्धेत आहेत, कुणाला निवडायचं आहे. सर एखादा घटक जर निवडला तर त्या ठिकाणी तो घटक सर्व समोरातील राशीचं काय करतोय? प्रतिनिधित्व करतोय. दॅट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी मेथड. असा ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो त्याला म्हणायचं संभाव्यता नमुना. असं आहे का, एखादे प्राध्यापक आहेत, मी त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की B+ आहे का? ते म्हणले आहे. सगळ्यांनाच B+ आहे. आपण B+ जर नसता तर कदाचित आपण या ठिकाणी आलोच नसतो. नेट सेट क्वालिफाईड आहे का? नाहीये. सगळेच क्वालिफाईड नाहीये. असतो तर आलो नसतो. बरोबर. परमनंट आहेत का? नाहीये. कारण का नेट सेट झाल्याशिवाय परमनंट होत नाही. म्हणजे एक नमुना जो आहे, एक व्यक्ती जो आहे, तो व्यक्ती सर्व व्यक्तींचं काय करतोय? प्रतिनिधित्व करतोय. आणि त्याला म्हणायचं संभाव्यता नमुना निवड. म्हणजे एक घटक जर सर्व राशींचं प्रतिनिधित्व करत असेल किंवा सर्वच घटक समग्रातील जर या ठिकाणी नमुना होण्याच्या पात्रतेचे असतील तर त्यास म्हणायचं संभाव्यता नमुना निवड. गैरसंभाव्यता नमुना निवड, सर्व घटक हे नमुना होण्याच्या स्पर्धेत नाहीये. सर्व घटक, दॅट इज कॉल्ड नॉन प्रोबॅबिलिटी मेथड. गैरसंभाव्यता नमुना निवड. टोपलीमध्ये आंबे आहेत, सगळे गोड आंबे आहेत आणि त्यात 2च आंबे, एक आंबट आणि एक तुरट टाकलेला आहे. बघा,
जर तो आंबट आंबा जर मी घेतला आणि खाल्ला तर मी काय म्हणेन, या टोपलीतले सगळेच्या सगळे आंबे तुरट आहेत किंवा आंबट आहेत. हा माझा निष्कर्ष असेल. बरोबर. म्हणजे तो जो आंबा आहे तो इतर आंब्याचं प्रतिनिधित्व करू शकत नाहीये. यासाठी आपल्याला आवश्यक असणारा ऑप्टिमम नमुना, पर्याप्त नमुना जो आहे तो त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी संवर्गातील सर्वच जर घटक, सर्व घटकांचं किंवा एखादा नमुना म्हणून जो निवडलेला घटक आहे तो सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करू शकत नसेल तर त्यास म्हणायचं गैरसंभाव्यता नमुना निवड. बोरिंग होतंय का? बोरिंग होत नाही ना? झोप लागली तर सांगा, थंडीचं झोप लागते लवकर. ओके. तर आदर्श शिक्षक आणि रिसर्च मेथोडॉलॉजी याच्यावरचे काही प्रश्न आहेत. आदर्श शिक्षक व्हायचं सध्या तर खूप अवघड आहे सर. कारण का मी बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस आदर्श शिक्षक आपण जरी म्हणलो हा आदर्श शिक्षक, कारण का मला ज्यावेळेस फोन ते आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला सर. आता माझ्याकडे फोन वाटत नाही तसं, पण मला पुरस्कार मिळाला. फोन आल्यानंतर म्हणलं सर तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय. म्हणलं काय बोलत आहे? मग मी एक दोन दिवस थांबलो, आठवडाभर काय बोललो नाही. म्हणलं मित्रमंडळी आता चेष्टा पण करायला लागली. आणि खरंच ते झालं होतं. मला फोटो वगैरे मागवला आणि तुम्हाला आम्ही बेस्ट टीचर अवॉर्ड देतोय राज्यस्तरीय. आणि मी घेतलं तर म्हणलं यार नेटसेटचा अभ्यास करत असताना मी फक्त 1 तासासाठी आदर्श शिक्षक व्हायचो. आता मात्र एवढं पुरस्कार घेण्यापुरता आदर्श शिक्षक होतो आणि नंतर त्या ठिकाणी बाहेर गेल्यानंतर आदर्श शिक्षक मी नसणार आहे. त्याचं कारण असं आहे की आदर्श शिक्षक आपल्याला होऊ देत नाहीये. एक मुलगा छोटा पळत येतोय मम्मीकडे आणि मम्मीला म्हणतोय मम्मी मम्मी टीचरने मारी मेरे को. टीचरने मारले म्हणल्यानंतर मम्मी तर काय दात कासूनच असते, कारण का टीचर वर सगळ्या समाजाचा राग असतो. मला माहित नाही का ते. मम्मी मम्मी टीचरने मारी मेरे को. मम्मी रागात म्हणते काय को मारी चुडेल ने. मुलगा म्हणतोय मैंने उसको मुर्गी बोला. बेटा काय को उसको मुर्गी बोला. हर एग्जाम में अंडा देती मेरी को. म्हणजे त्यामुळं आपण आदर्श शिक्षक होऊ शकत नाहीये. मग तिथं फक्त या ठिकाणी ज्यावेळेस नेटसेटची परीक्षा आपण देतोय ना त्यावेळेस आदर्श शिक्षक व्हायचं. आता संभाव्यता नमुना निवड आणि गैरसंभाव्यता नमुना निवडीचे काही उपप्रकार आहेत. त्यामध्ये लॉटरी सिस्टम, आता मी पीपीटी मध्ये आणलं होतं ते, पण आता ते वेळेच्या अभावी मी ते दाखवू शकत नाही. लॉटरी सिस्टम आहे, ग्रीड पद्धत आहे, त्यानंतर कार्ड पद्धत आहे, नियमित अंकन पद्धत आहे, अनियमित अंकन पद्धत आहे, आणखीन एक कुठला तरी प्रकार राहिला आहे ग्रीड पद्धत, आणखीन एक कुठला तरी आहे. तर ठीक आहे, आपण एक थोडीशी चर्चा त्याच्यावर करूया. लॉटरी सिस्टम म्हणजे काय? आता नमुना निवडत असताना कसा नमुना निवडायचा बघा. या समुद्रातील सगळेच्या सगळे मला लोक निवडायचे आहेत. माझ्या पुस्तकामध्ये ते सगळे डिटेल्स मध्ये दिलेले आहे. सगळेच्या सगळे या ठिकाणी मला सगळे या लोकांच्या पैकी काही मला नमुने निवडायचे आहेत. मी जर माझ्या मनानुसार, माझ्या इच्छेनुसार, माझ्या स्वातंत्र्यानुसार जर नमुने निवडले तर त्या ठिकाणी पक्षपातीपणा होऊ शकतो, नमुना चुकीचा निवडला जाऊ शकतो. आणि त्यासाठीच या ठिकाणी सॅम्पलिंग मेथड असतात. नमुना चुकीचा निवडला जाऊ नये किंवा नमुना निवडण्यासाठी मी काय करेन, माझ्या जवळचेच काही लोक येईल, माझ्या माहितीतले काही लोक येईल. बरोबर. चला, इकॉनॉमिक्सला चांगला अभ्यास माणूस कोण आहे? डॉक्टर शेटे सर या सर. कारण का ते माझ्या परिचयाचे आहेत आणि मला माहित आहे की ते मला जास्तीत जास्त माहिती देतील, असा माझा समज होईल आणि त्या ठिकाणी मी नमुना निवडेल. इंग्लिशचे कोण आहेत किंवा आणखीन कोण आहेत असे या ठिकाणी परिचयाचे लोक या ठिकाणी निवडले जाऊ शकतात. मग लॉटरी सिस्टम म्हणजे काय? या ठिकाणी सर्व लोकांची काय नावं एका चिठ्ठ्या तयार करायच्या. जेवढे लोक आहेत तेवढ्या चिठ्ठ्या तयार करायच्या, त्यांची नावं त्या ठिकाणी त्या चिठ्ठीवर लिहायची, नंबर द्यायचे, त्या चिठ्ठ्या बरणीमध्ये भरायच्या आणि त्या ठिकाणी डोळे दाखवून त्या चिठ्ठ्या काढायच्या. 100 पैकी समजा आपल्याला 10 जर नमुने निवडायचे असतील तर 10 चिठ्ठ्या बाजूला काढायच्या आणि ज्या चिठ्ठ्यामध्ये ज्यांची नावं असतील तो नंबर म्हणून वापरायचे. त्याला म्हणायचं लॉटरी सिस्टम. कार्ड पद्धत किंवा तिकीट पद्धत. एकाच रंगाची कार्ड घ्यायची आहे, पिवळी तर पिवळी, त्याच्यावर नाव नंबर लिहायचा आहे, एका बरणीमध्ये ते भरायचे आहेत आणि 50 ते 60 वेळा ते खालीवर करून त्या ठिकाणी एक कार्ड काढायचं वरचं. दुसरं कार्ड काढायचं असेल तर परत 50 ते 60 वेळा ते मिक्सअप करायचंय आणि परत एक कार्ड काढायचं. असे नमुने आपल्याला त्या ठिकाणी काढायचे आहेत. त्याला म्हणायचं कार्ड किंवा तिकीट पद्धत. दुसरी आहे
ग्रीड पद्धत। आता या पद्धतीचा वापर कुठं करायचा आहे, कसा करायचा आहे बघा। जर या ठिकाणी भौगोलिक क्षेत्र जास्तीच असेल, भौगोलिक क्षेत्र मोठं असेल आपलं, प्रस्तुत संशोधन हे महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहे किंवा प्रस्तुत संशोधन हे भारत देशापुरतं मर्यादित आहे, म्हणजे आवाका मोठा आहे बरोबर। ज्यावेळी या ठिकाणी संशोधन राज्यापुरतं किंवा देशापुरतं मर्यादित असतं त्यावेळी या ठिकाणी भौगोलिक क्षेत्र मोठं असतं आणि त्यावेळी आपल्याला या ठिकाणी नमुना निवडायचा आहे। आणि जर भौगोलिक क्षेत्र मोठा असताना जर आपल्याला नमुना निवडायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी ग्रीड पद्धतीचा वापर करावा लागतो। आता ग्रीड पद्धत म्हणजे काय, ह्या फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आणि पुढे जायचे, काही करावं लागत नाहीये। ग्रीड पद्धत म्हणजे काय की एक पारदर्शी पट्टी घ्यायची आहे। समजा जिल्हे किती आहेत राज्यामध्ये, 36 आहेत काय, 36 पैकी आपल्याला या ठिकाणी 6 जिल्हे निवडायचे। किती, 6 जिल्हे निवडायचे आहेत। पारदर्शी पट्टीवर 6 खुणा करायच्या आपल्या मनाने आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा नकाशा घेऊन त्या नकाशावरती पट्टी अशी ठेवायची आहे। ज्या ज्या खुणा ज्या ज्या जिल्ह्यावर येतील ते ते जिल्हे त्या ठिकाणी नमुना म्हणून निवडायचे, त्याला म्हणायचं ग्रीड पद्धत। प्रश्न कसा पडलाय, कसा पडेल प्रश्न याच्यावर, जर संशोधनामध्ये भौगोलिक क्षेत्र मोठे असेल तर खालीलपैकी टिंबटिंब या पद्धतीचा वापर केला जाईल। लॉटरी सिस्टम, कार्ड पद्धत, त्यानंतर ग्रीड पद्धत आणि कोटा पद्धत। तर त्याचा आहे ग्रीड पद्धतीचा वापर आपण करू शकतो, कारण नकाशाचा वापर आपण ग्रीड पद्धतीमध्येच करू शकतो। दुसरा आहे नियमित पद्धत आणि अनियमित पद्धत। नियमित अंकन पद्धत। आता नियमित अंकन पद्धत म्हणजे काय, तर समजा समुद्रातील 100 लोक आहेत, 100 लोकांपैकी आपल्याला फक्त 10च लोक निवडायचे आहेत। किती लोक निवडायचे आहेत, 10च लोक निवडायचे आहेत। मग काय करायचं की पहिला घेतला 10वा घ्यायचा आहे, 20वा, 30वा, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, म्हणजे 2 लोकांच्या मध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर कायम आपण ठेवायचं आहे, समान अंतर ठेवायचं आहे, त्याला म्हणायचं नियमित अंकन पद्धत। क्रमांक 1 ला कोण आहे तो एक नमुना म्हणून निवडायचा आहे, क्रमांक 10 ला कोण आहे तोही नमुना म्हणून निवडायचा आहे आणि क्रमांक 20 ला कोण आहे म्हणजे समान अंतर ठेवून ज्यावेळेस आपण नमुना निवडत असतो त्याला म्हणायचं नियमित अंकन पद्धत। अनियमित अंकन पद्धत म्हणजे काय, त्याला नियमच नाहीये, फक्त एकच नियम आहे, पहिला आणि शेवटचा अंक सोडायचा आहे आणि बाकीचे जेवढे 2 ते 99 पर्यंतचे जे अंक आहेत त्यातले कुठलेही तुम्हाला वाटेल ते घ्यायचे, 2 3 4 5 6 7 8 9 10 कुठलेही तुम्हाला जे वाटेल। या पद्धतीमध्ये पक्षपातीपणा होण्याची दाट शक्यता असते। खालीलपैकी टिंबटिंब या पद्धतीमध्ये पक्षपाती होण्याची शक्यता आहे, तर ही पद्धत असेल अनियमित अंकन पद्धत, कारण का आपल्या मनानुसार त्याची निवड करतोय बरोबर। पुढची पद्धत आहे तिप्पेट पद्धत, जी विसरली होती मगाशी, तिप्पेट। प्राध्यापक तिप्पेट यांनी ही पद्धत मांडलेली आहे म्हणून त्याला तिप्पेट पद्धत म्हणतात। तिप्पेट पद्धतीमध्ये त्यांनी काही अंक दिले आहेत सर, 4 अंकी अंक आहेत। जर समग्रातील घटक हे जास्तीचे असतील, हजाराच्या पटीत असतील, आता आपण 100 या ठिकाणी गृहीत धरत होतो, परंतु हजाराच्या पटीत जर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला समजा 10,000 लोक आहेत आणि 10,000 लोकांपैकी आपल्याला फक्त एक 7 8 9 10 काहीतरी लोक निवडायचे। 10,000 लोकांच्या चिठ्ठ्या तयार करणं, ते एका भांड्यात भरणं आणि त्यातून चिठ्ठी काढणं शक्य होईल काय, होणार नाही। त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की काही 4 अंकी अंक दिलेले आहेत। समजा 10,000 असतील तर 10,000च्या आतले अंक कुठले आहेत त्या तिप्पेट पद्धतीमध्ये तेच अंक त्या ठिकाणी निवडायचे आहेत, त्या नंबरचे ते लोक निवडायचे आहेत। आता हे असं सांगून तुम्हाला समजणार नाही, कारण का आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो टीचर मेथोडॉलॉजी मध्ये, कारण का मला जो प्रॉब्लेम आता येतोय तोच प्रॉब्लेम मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय। खडू आणि रजिस्टर जरा थोडंसं कोण असेल तर प्लीज। गट तयार करायचे आहेत, गट। आता मी उदाहरणासाठी सांगतोय, वर्णावर जाऊ नका, कारण का मी हे काय तसंच आहे। कमी हाईटचे लोक एका साईडला काढायचे, त्यात मी पण येईल। जास्त हाईटचे लोक एका साईडला काढायचे, जास्त वजनाचे लोक एका साईडला काढायचे, कमी वजनाचे लोक एका साईडला काढायचे। कोटे तयार करायचे, गट। काळे लोक एका साईडला, 60 ते 70% मार्क्स असणारा वेगळा गट, 70 ते 80% मार्क असणारा वेगळा गट आणि 80हून जास्तीचे मार्क असणारा वेगळा।
असे आपण कोटे तयार केले आणि प्रत्येक कोट्यातून त्या ठिकाणी 2 जर व्यक्ती या ठिकाणी घेतल्या तर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला कोटा म्हणतो. अशी या ठिकाणी पद्धती आहे संभाव्यता नमुना निवडीमध्ये. आता गैरसंभाव्यता नमुना निवडीमध्ये काही पद्धती आहेत, त्या पद्धती तुम्ही घरी गेल्यानंतरच पहा, कारण का वेळ आपल्याला मुलांनी सरांना जास्तीत जास्त द्यायचा आहे. आणि पुढे जाऊन जो आहे तो रिझनिंगचा टॉपिक आहे की ज्याच्यावर थोडंसं फोकस मी करतो. सगळ्यात सोपे जे प्रश्न असतील ते रिझनिंगचे आहेत. फक्त आपणाला ते समजून घ्यावं लागेल. 1-2 मिनिटामध्ये मी सगळ्यावर फोकस करतोय आणि पुढे जातोय. मी या ठिकाणी थांबतोय. बघा, 5वीला आपण वर्गमूळ काढलेला आहे, 6वीला आपण वर्गमूळ काढलेला आहे, घनमूळ काढलेला आहे. आता इथं वर्गमूळ फक्त काढायचं आहे आपल्याला. वर्गमूळ कशा पद्धतीने काढले जातं? कोणापर्यंत येते वर्गमूळ काढायला? येतंय? वर्गमूळ काढायला येतंय? मला 5वीला म्हणजे 7वीत असताना माझा गणित विषय गेला होता सर. गणित विषय गेला वरच्या वर्गात टिकला, त्यामुळे म्हणलं आपण गणितात खूपच कच्च आहे आणि म्हणून गणिताकडे फोकस केलं. आता गणित मला चांगले येते, बऱ्यापैकी येते. आणि प्रत्येक याच्यामध्ये ज्यावेळेस मी वर्कशॉपला जातो त्यावेळेस मी चॅलेंज देतो विद्यार्थ्यांना की गणित जर मी 17 ते 18 सेकंदामध्ये नाही सोडवलं तर तुम्ही जेवढे भरलेले पैसे आहेत त्याच्या दुप्पट पैसे मी देणार. इथे नाही चॅलेंज करत, पुण्यात MIT वगैरे जिथं पैसे जास्त आहेत, इकडे पैसे कमी आहेत ना, त्यामुळे नाही. ओके, बघा आता वर्गमूळ काढण्याच्या काही पद्धती आहेत. त्यामध्ये 014,965 जो नंबर आहे तो तुमच्या वहीत लिहून ठेवा, जो आपल्या प्रिय व्यक्तीचा नंबर आहे. 014,965. सगळ्यांना प्रिय व्यक्ती आहेत का नाही? आहे ना? प्रिय व्यक्ती आई वडील कोणी असेल काय? 014,965. ओके, आता मास्तर होतो. ओके, बघा यासाठी एक काय करायचं आहे की टेबल या ठिकाणी तयार करायचं आहे. टेबल आता वर्गमूळ आपण 17 ते 18 सेकंदात काढायचं आहे. 17 ते 18 सेकंदात. आणि मी काढलं शिकवलं 014,965 हा जर नंबर या ठिकाणी तुम्ही जर पाठ करून ठेवला, पाठ करण्याचं एकच तंत्र आहे. किती सर आपलं लग्न झालंय, प्रिय व्यक्तीचा नंबर मॅडमचाच नंबर आहे 014,965. ठीक आहे, असं समजायचं. ओके, 014,965. ज्याचं झालं नाही ना त्यांच्यासाठी पण सांगतो. तुम्हाला मॅडम आहे 014,965 नंबर आहे, असं लक्षात ठेवा. कारण का हे होत असताना निवडत असताना तुम्हाला सांगेन मी, मला वाटतं सोनाली मॅडम कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं की आपली जीवनसाथी निवडत असताना एक विषयांतर करतोय आणि सांगतोय, कारण का चेहऱ्यावर थोडंसं तेज कमी आलं की मी एक विनोद सांगत असतो. एक मुलगा मुलगी बघायला जातो, ऑफिसर असतो, MPSC परीक्षा पास होतो आणि तो गेल्यानंतर आवाज येतोय पाठीमागे, गेल्यानंतर मुलगी सुंदर असते, दिसायला बरी वाटते आणि विचारतो की नाव काय? मुलगी नाव सांगते. मग मुलगा विचारतो इच्छा काय तुझी? तर ती म्हणते नोकरी करायची आहे. ओके, मग तो तुमचं शिक्षण काय झालंय? आता नोकरी करायची म्हणल्यावर शिक्षण काय झालंय विचारतो. ती म्हणते MFIAS. मला वाटतं सगळं माहिती, MFIAS. आता प्राध्यापक आहे, तुम्ही प्राध्यापक आहे, हे प्राध्यापक आहे. MFIAS माहित आहे डिग्री तुम्हाला? नाही माहित. दोन सर तुम्हाला माहित आहे? नाही माहित. मला पण माहित नव्हती, मला माहित करून घेतली कारण मी त्या प्रोसेसमध्ये ना, त्यामुळं. आणि मी माहित करून घेतली. लग्न होते, लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी एकांतात ज्यावेळेस दोघं असतात त्यावेळी म्हणतो प्रिय सांग की तुझी डिग्रीच मला समजली नाही, लग्न तर केलंय. MFIAS काय आहे? ती म्हणते काय तुमचा एवढा अधिकारी होऊन फायदा आहे? किती सोपं आहे ते. MFIAS मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. MFIAS तर अशी डिग्रीची बघू नका, ज्याचं होणार नाही. त्यामुळं चांगल्या व्यक्तीचा तो मोबाईल नंबर आहे असं गृहीत धरायचंय. बघा याच्यासाठी काय करायचंय की वर्गाच्या एकक स्थानी असणारी संख्या कुठल्याच पुस्तकात नाही लिहून घेतलं तरी चालेल.
माझ्याही पुस्तकात नाही, कारण त्याची कॉपी होती म्हणून मी माझ्या पुस्तकात दिलं नाही, कारण लगेच दुसरी कॉपी करता येते, लगेच छापून. वर्गाच्या एकक स्थानची संख्या सर पब्लिशर आहे त्यामुळे सांगतो. आणि वर्गमुळाच्या एकक स्थानची संख्या. काय करायचंय, आज मी चॅलेंज देतो तुम्हाला की जे जे वर्ग संख्या आहेत त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी फक्त हे अंक असतात. 0 1 4 9 6 5. त्यामुळे ते आपल्याला पाठ करायचे. वर्ग ज्या ज्या संख्या आहेत त्यांच्या एकक स्थानी ह्या संख्या असतात. बघा 0 1 4 9 6 5 0 14 965. ओके, आता एक टेबल तयार करायचं आहे. फक्त जर ही संख्या तुम्ही पाठ करून ठेवली तर या ठिकाणी टेबल आपोआप तयार होईल. आता काय करायचं, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पर्यंत 0 इथे घ्यायचं. 0 शी 0 देऊन टाकायचा. बघा टेबल कसा तयार करतोय, पाठ करायची आवश्यकता नाही. तयार कसं करायचा बघा. 0 0 शी 0. आता हा जो कॉलम आहे 1 च्या खाली पहिली आणि शेवटची संख्या घ्यायची. 1 च्या खाली पहिली आणि शेवटची. मॅजिक आहे सगळं, पूर्णपणे मॅजिक आहे. तुम्ही म्हणाल काय हे गणित, हे खारमुरे फुटाणे चुरमुरे खाल्ल्यासारखे आहे, टेन्शन घ्यायचं नाही. पहिल्यामध्ये पहिली आणि शेवटची संख्या घेतली 1,9. गेलं दोन संख्या. 4 च्या खाली परत पहिली आणि शेवटची घ्यायची. जे गेलेल्या संख्या घ्यायच्या नाही, पहिली आणि शेवटची घ्यायची. 2 आणि 8. 9 च्या खाली या ठिकाणी पहिली आणि शेवटची घ्यायची आहे परत. 3 आणि 6. 6 च्या खाली परत पहिली आणि शेवटची घ्यायची आहे. 4 आणि 6. आणि 5 च्या खाली 5 कारण एक राहिले म्हणून झाला टेबल तयार. समजलं नाही असं कोण आहे का? आहे का? कारण काही कुठंच नाही म्हणून सांगतो, हे समजून घ्या. ओके, आता एक वर्ग संख्या मला सांगा. वर्ग संख्या कुणी सांगायची? 36. 36 नाही, छोटा 4 सांगा. 36 कुणी सांगेल? वर्ग म्हणजे 6. सांगा वर्ग संख्या सांगा. मोबाईल घ्यायचे पटकन करायचं. मला माहित आहे, मला बी येत नाही ना ते. मोबाईलवर करायचं पटकन सांगायचं. फक्त उत्तर मला सांगा नका. 1 4 4. या आकाराला 12 आहे. एवढं सोपं नाही सांगायचं. जरा थोडं अवघड सांगायचं. मीच करू. मी करू. मोबाईल स्विच ऑफ केला. सांगा पटकन फास्ट. चांगल्या कामाला शिरू नको. सरला बोलायचं आहे आणखी. 1296. बघा आता मॅडमने सांगितलं 1296. त्याचा वर्गमूळ काढायचा आहे. वर्गमूळ का काढायचंय तुम्ही म्हणाल की ह्याच्यावरचा प्रश्न एक पण पडलेला नाही. लोडी हा कसं काय शिकवायला सांगतो. एक का करायचं 1296 वर्ग संख्या आहे. मी तुम्हाला सांगितलंच होतं की या संख्येच्या ज्या संख्या आहेत ना त्या संख्यापैकीच एक संख्या या ठिकाणी एकक स्थानी असते. आहे की नाही? 6. आता काय करायचंय, 6 च्या खाली कोणत्या संख्या आहेत? 4 आणि 6 आहे. तुम्ही कुठे सांगितलं? हा सोनाली मॅडम, तुमच्या उत्तरामध्ये एकक स्थानी 6 किंवा 4 आहे. ओके, बरोबर आहे. आता तुमचं कन्फर्म उत्तर मी तुम्हाला सांगतो. 6 चा वापर एकक स्थानची जी संख्या आहे त्याचा वापर कशासाठी करायचा आहे की जी शेवटची संख्या आहे उत्तराची ते पाहण्यासाठी. या टेबल मध्ये गेलो आपण 6 4 6. परत काय करायचं आहे, दुसरी स्टेप आहे, नीट लक्षात घ्या. दुसरी स्टेप आहे, 2 जे शेवटच्या संख्या आहेत परत प्रिय व्यक्तीला देऊन टाकायच्या. त्याला निम्मे आपल्याला देऊन टाकायच्या. परत घ्यायच्या नाही, घ्यायच्याच नाही. राहिल्या 2 संख्या, 12 संख्या राहिली. 12चं वर्गमूळ निघतंय? निघत नाही. 12हून कोणती लहान वर्ग संख्या आहे की जिचं वर्गमूळ निघतंय? 9. 9चं वर्गमूळ 3 आहे. आता काय करायचं, म्हणजे तुमचं उत्तर बघा 34 किंवा 36 आहे. काय 34 किंवा 36 आहे? कन्फर्म करतो, कारण का ही संख्या पुढे घ्यायची ना 4 किंवा 6. काय करायचं आहे, 34 का 36 आहे हे पाहण्यासाठी 3 ला 4 ने गुणायचं आहे. म्हणजे 3 च्या पुढे जी संख्या आहे वर्गमूळची काढतो आपण त्या पुढच्या संख्येने गुणायचं आहे.
का गुणायचंय विचारायचं नाही. पाय दुखून लगेच व्हायचे, पण हे तेवढं आणलं विचारायचंच नाही. कारण का क्विक मेथड्स मध्ये अशा पद्धती असतात, त्याला काही वेगळे नियम नसतात. माझ्या तर क्विक पद्धतीने सांगतो. 3 गुणिले 4 12, म्हणजे हे 12 आणि हे 12. आता बघा इथे कन्फ्यूज केले तुम्ही थोडंसं. जर या 12 पेक्षा ही जर संख्या लहान असली असती तर लहान संख्या घ्यायची, परंतु 12 पेक्षा जर ही संख्या मोठी असली असती तर त्या ठिकाणी 6 घेतला असता. आता काय करायचं? जर 12 असेल तर मला वाटतंय लहान संख्या घ्यायची का मोठी घ्यायची? किती उत्तर आहे? 6 करा बरं सर. 3 गुणिले 6 साहित्रिक 18 होते. 18 मोठी संख्या नाही. बघा तुमचं उत्तर जे आहे ते 34 किंवा 36. असं ज्यावेळेस आपण कन्फ्युज होतोय, या लोकेशनने सांगितलंय की ही जर संख्या लहान असेल तर लहान संख्या घ्यायची, मोठी संख्या असेल तर मोठी संख्या घ्यायची. एकच संख्या आहे, आता काय करायचं? मोठी संख्या घ्यायची. म्हणजे त्या ठिकाणी कुठली येईल? 36. उत्तर म्हणजे लहान तर नाहीये, बरोबर आहे, म्हणजे त्या ठिकाणी मोठी संख्या घ्यायची. 36. तुमचं उत्तर 36 असेल. आणखी एक सांगा म्हणजे 20-25. हा लक्षात ठेवा, म्हणजे तयार ठेवा संख्या तुमची, म्हणजे फास्ट आपल्याला जाता येईल पुढे. कारण एवढंच मी याच्यात घेणार आहे, बाकीचं फक्त सगळं समजा. बघा पहिले काय आहे, इथं 5 याच्यामध्ये जायचं, टेबल मध्ये जायचं. 5 आणि 5 आहे, म्हणजे या ठिकाणी तुमच्या उत्तराच्या एक स्थानी 5 आहे, बरोबर. दोन संख्या परत देऊन टाकायचे, उरले 20. 20 चं वर्गमूळ निघत नाही. 20 वरून लहान संख्या असणारी 16 आहे, 16 चं वर्गमूळ निघत नाही. 4 × 16 45. म्हणजे एक 17 ते 18 सेकंदामध्ये तुम्हाला ह्या मेथड जमल्या पाहिजे. आणखीन एक सांगा त्याला समजलं नाही, पटकन सांगा, फास्ट. टाइम इज मनी. दोळवणी सर सोपं आहे अवघड आहे? सोपं आहे सर, हे आपण त्याकडे बघतच नाही ना, आपण म्हणतो नेट सीट अवघड आहे. काय सुद्धा अवघड नाही, अवघड करून घेतोय आपण बाकीच्या लोकांकडे जाऊन. निळे ना तर निळ्याच आहे माझा, त्याच्या नादी लागेल. 31-36. 31-36. बघा 6 कॉलम मध्ये जावा, उत्तराच्या एकक स्थानी 4 किंवा 6 असणार, बरोबर. दोन संख्या परत देऊन टाकायच्या. 31 चं वर्गमूळ निघत नाही. अशी कोणती संख्या आहे जिचं वर्गमूळ निघते लहान? 5 5 5 25 6 6 36. म्हणजे तर सोड द्यायचं, कारण काही निघत नाही, कारण अंदाजे आपण संख्या घेतली ज्याचं वर्गमूळ निघतं ना तेच संख्या टाकले जातात. मी उदाहरण दिल्यासाठी सर, मग आपल्याला पटकन वर्गमूळ काढता यावं यासाठी हा टेबल आहे. टाइम मॅनेजमेंट करत असताना ज्यावेळेस आपण एक नंबर पेपर आपल्या हातात पडतो ना, त्यावेळेस कच्च्या कामासाठी काही जागा असते. एबीसीडी लिहून टाका, त्याच्यावर अंक द्या. 1 2 3 4 5 26 परत एबीसीडी एम पर्यंत लिहा, एन त्याच्या खाली लिहा, अशी उलट लिहा, म्हणजे ए च्या खाली झेड आलं पाहिजे. त्याच्या काही मेथड्स मी माझ्या पुस्तकात दिलेले आहेत, ते तुम्हाला त्या ठिकाणी समजतील, बरोबर. म्हणजे या ठिकाणी कसं आहे की कच्च्या कामासाठी जो आहे तिथं टेबल हा तयार करून ठेवायचा की जेणेकरून आपला वेळ वाचेल. समजला? आता वर्गमूळ काढणे, घनमूळ काढणे, घनमूळ काढण्याची तर खूपच सोपी पद्धत आहे, ह्याच्यावर सुद्धा सोपे आहे, पण मी त्याच्याकडे जात नाहीये. संख्या मालिका आहे, त्याच्यावर काही प्रश्न पण विचारले जातात. नातेसंबंध आहेत, बेरीज वजाबाकीचे काही प्रश्न असतात, त्यामध्ये बेरीज वजाबाकीचा एकच प्रश्न घेतो आणि मी पुढे जातोय. 10 × 5 बघा, लिहूच नका तुम्ही, फक्त लक्ष द्या. 10 × 5 + 2 भागिले 5 + 2. भागिले 5 + 2 हे बोर्डमास पद्धतीने सोडवायचं आहे. बोर्डमास ब्रॅकेट ऑफ, कंसामध्ये कुठली संख्या आहे का? नाही, ब्रॅकेट ऑफ गेलं. डी म्हणजे काय? डिव्हायडेशन, पहिल्यांदा भागाकार करून घ्या. एम गुणाकार करून घ्या. नंतर ए बेरीज, बोर्डमास यस वजाबाकी हे करून घ्या आणि त्या पद्धतीने सोडवा बोर्डमास पद्धतीने. नाहीतर सुरुवातीला 5 × 10 असं करत राहिलं ना ते चुकतंय, म्हणून ते बोर्डमास पद्धतीने सोडवायचं आहे. असं जर सोडवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल. असे काही प्रश्न पडतात. एका नळाने 1 टाकी भरण्यासाठी
6 तास लागतात. दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी 4 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी जर त्या टँक मध्ये सोडले तर टाकी किती तास भरेल? त्याच्यासाठी सूत्र आहे xy/x y. पहिला नळ x मानायचा आहे, दुसरा नळ y मानायचा आहे. बरोबर? xy/x y ते केलं की तुम्हाला ते उत्तर मिळेल. बुद्धिमत्तेचे काही असे बरेचसे प्रश्न आहेत, नातेसंबंधाचे काही प्रश्न आहेत, बैठक व्यवस्था आहे, घड्याळ आहे. घड्याळातलं एक मॅजिक तुम्हाला सांगतो की जर घड्याळात 10:45 झालेली असतील तर आरशातील प्रतिमा काय वेळ दाखवेल? 10:45 जर झाले असतील तर ते घड्याळ आरशामध्ये कुठली प्रतिमा दाखवेल? काय कुठला वेळ दाखवेल? तर फक्त काय करायचंय, 11.60 मधनं ती वेळ वजा करायची आहे. जी वजाबाकी येईल ती वेळ त्या ठिकाणी घड्याळ दाखवेल. तर अशा क्विक मेथड्स आहेत. बरंच या ठिकाणी सोपं आहे बुद्धिमत्ता जे आहे ते. त्यामुळे हे हातची मार्क आहेत. फक्त आपल्याला अभ्यास फक्त रिसर्च मेथॉडॉलॉजीच करावा लागणार आहे. आणि जे ICT आहे, जे सर घेणार आहेत आता ICT आहे किंवा पर्यावरण आहे, ते थोडासा अभ्यास करायचा. पर्यावरण जर आपल्याला आता मला वाटते हायस्कूल पासून सुरू झालेलं आहे पर्यावरण, याचा काही जास्त अभ्यास करावा लागत नाही. ओके, तर या ठिकाणी ती रिसर्च मेथॉडचा चांगला अभ्यास करा. 1 नंबर पेपर सोपा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. क्रिकेटची मॅच चालू असताना ज्यावेळी मध्यम गती गोलंदाज येतो ना, त्याच वेळी बॅट्समन जास्तीत जास्त रन करत असतो. आणि तसंच आहे, जर तुम्हाला सोपा पेपर वाटत असेल ना तर जास्तीत जास्त या ठिकाणी मार्क्स मिळवा. 80+ मार्क्स मिळवा याच्यामध्ये. 80हून जास्त जर मार्क्स मिळवले ना तर त्या ठिकाणी तुम्हाला हा पेपर पास करू शकतो. निवडत असताना विषय इकॉनॉमिक्सचे असतील किंवा जिओग्राफीचे असतील, हिस्ट्रीचे असतील, काही विषय असतील तुम्हाला, तर समजा 10 विषय आहेत इकॉनॉमीचे, 10 पैकी कोणते 5 निवडा, 6 निवडा. डीपमध्ये अभ्यास करा. आहुजाची पुस्तके घ्या किंवा गाईड मिळत आहेत उपकारचे, प्रतिभेता साहित्य सिरीजचे, ते घ्या आणि त्याचा अभ्यास करा. कुणाच्याही मार्गदर्शन नाही घेतलं चालतंय. नेटसेट काही एवढी अवघड परीक्षा नाही की जेणेकरून मार्गदर्शन घ्यावं, क्लासेस लावावं. काही लोक क्लासेस लावतायत, काही लोक क्लासेस घेत आहेत. मला तर प्रश्न पडतो की नेटसेटच्या क्लासेसमध्ये नेमकं काय शिकवतात सर? MPSCचा सिलेबस जो आहे तो MPSCचा सिलेबस संपूर्ण अवघड आहे. नेटसेटचं काय, फक्त टेक्निक्स तुम्हाला माहित झाल्या, संपलं. टेक्निक्स काय आहे? बुद्धिमत्तेचं पुस्तक घेतलं त्यातलं काही पडलंच नाही, डायमंडचं पुस्तक घेतलं काही पडलंच नाही. तसं नसतंय ते. तुम्ही सिलेबस घ्या, क्वेश्चन पेपर घ्या, सिलेबस बघा, काय ॲनालिसिस करा, प्रश्नपत्रिका पाठीमागचे मिळवा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. बऱ्याच लोकांना क्वेश्चन पेपर मिळत नाही म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये 2004 ते 2014 पर्यंतचे प्रत्येक युनिट वाईज ते प्रश्न टाकले आहेत. टीचर मेथॉडॉलॉजी आहे ना, ते पूर्णपणे कॉन्सेप्ट क्लिअर करून मी 4 पासून 14 पर्यंत जेवढे प्रश्न टीचर ॲप्टिट्यूडवर विचारले गेलेले आहेत ते प्रश्न टाकले आहेत. रिसर्च मेथॉडॉलॉजीवर कोणते प्रश्न नेटला आणि सेटला विचारले आहेत ते प्रश्न पाठीमागे टाकले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यू यावा की बाबा यांना काय अपेक्षित आहे. ब्लाइंडली अभ्यास करून या ठिकाणी ही परीक्षा पास होता येत नाही. ओके, टाइम मॅनेजमेंट करत असताना सीट नंबर टाकून झाला की लगेचच पाठीमागं ABCD लिहा. हा जो तक्ता आहे तो तक्ता काढून लिहा. आणखी तुम्हाला जे काय वाटतंय ते याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला मेथड जाता शिकवेन मी की 4 + 44 + 444 + 4444 असं बरेचदा प्रश्न विचारले जातात. आणि असं 10, 11, 12 वेळा त्या ठिकाणी लिहिलं जाते आणि मग त्याची उत्तर काढली जातात. आपले हे काय बेरीज + 44,444. बेरीज तर पहिली तर शिकलोय आपण. बेरीज येते हे तर नाही माहित आहे, फक्त तुमचा वेळ घालवायचा. ही परीक्षा म्हणजे काय की वेळेशी फाईट आहे, टॅलेंटशी फाईट नाहीये, वेळेशी फाईट आहे. बघा इथे काय करायचं आहे, मग काही लोक काही मॅडम काही सर असे करतात, रांगोळी काढतायत 44 परत उत्तर काढायचं. हे असं नका करू, याच्यावर नंबर टाका 1 2 3 4 5 ह्या नंबरचा याचा गुणाकार करा, तुम्हाला याची सगळी बेरीज मिळेल. 25 2 4 × 16 18 4 × 12 13 4 × 8 1 9 4 एवढंच उत्तर येते. वजाबाकी विचारली जाते. आता वजाबाकी विचारली तर परत शिट्ट्या वाजतात डोक्यात. वजाबाकी म्हटल्यावर काय अवघड आहे. काय करायचं, एकच मेथड वापरायची. लास्ट डिजिटवर आपण नंबर टाकत होते ना, आता सेकंड लास्टवर नंबर टाकायचे आणि याच्यातून हे जे गुणाकार येणार आहे याच्यातून ते वजा करायचं. परत सांगा
करताना आणि त्याचा गुणाकार करत होतो 1 2 3 4 5. आपण बेरीज करत असताना काय करत होतो 1 2 3 4 आणि 5 याचा गुणाकार करून जो गुणाकार येईल ते ह्याची बेरीज असेल सगळ्यांची. बरोबर. आता पाहिला पण वजाबाकी जर आली 4 + 44 + 444 + 44,444 असं जर आलं तर शेवटच्या डिजिटवर नंबर टाकायचे नाही, सेकंड लास्टवर टाकायचे. त्याचा गुणाकार जो येईल हा गुणाकार ह्या शेवटच्या डिजिट म्हणून वजा करायचा, म्हणजे तुमची सगळी वजाबाकी असेल. समजलं? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जो आहे तो अत्यंत सोपा आहे. मॅनेजमेंट करत असताना टाइम मॅनेजमेंट करा, चुका त्या ठिकाणी टाळा. चुका म्हणजे काय की अनावश्यक व्यक्तींना भेटू नका, सिलेबस बघून त्या ठिकाणी अनालिसिस करा. परीक्षेला गेल्यानंतर आपण परीक्षेला बसलाय, नेटच्या परीक्षेला जणू काय असं जातोय ना की या त्या वगैरे फिरायला चाललाय, बसल्यानंतर समोरच्या व्यक्ती होतोय तुमचा विषय कुठला आहे, तुमचा लाईफ सायन्स. पाठीमागच्या विषयात कुठला विषय लाईफ सायन्स. कुठून आलाय, कोल्हापूरवरून आलोय किंवा सोलापूरवरून आलोय, किती आयटम आहे, काय गरज आहे का आपण ओळखी पडायला जातोय का परीक्षा द्यायला. त्या ठिकाणी तुम्ही काय करा, परीक्षेच्या काळामध्ये सायलेंट राहा किंवा खूप ताण आलाय त्याच्यावर, परीक्षा खूप अवघड आहे असं काय कसलाच विचार करू नका. काही लोकांनी मला फोन येतात की सर आता तिसरा पेपर थेरॉटिकल होणार आहे आणि आता लई अवघड आहे, ऑब्जेक्टिव्ह मध्ये आम्ही 5 जण नाही आणि थेरॉटिकल झाल्यानंतर कसं पास होणार आहे. थेरॉटिकल झालं ना सगळ्यात सोपी परीक्षा पास होण्यासाठी ती आहे. एकच त्यातलं तुम्हाला सांगेन की 200 मार्काचा पेपर हा 2.5 तासात लिहायचा असतो थेरॉटिकल झाल्यानंतर, आणि ते कव्हर होत नाही. कव्हर करण्यासाठी हे टेक्निक आहे, स्मार्ट वर्क करायचं. तुमचे नाव काय आहे असं जर प्रश्न विचारला ना, नाव सुद्धा पॉईंट मध्ये लिहायचं. नाव सुद्धा पॉईंट मध्ये. माझे नाव खालीलप्रमाणे आहे. आकडा 1 माझे नाव मारुती आहे. आकडा 2 माझे वडिलांचे नाव अभिमान आहे. आकडा 3 माझे आडनाव लोंढे आहे. आकडा 4 माझे संपूर्ण नाव मारुती अभिमान लोंढे आहे. तुमच्या हित जेवढं आहे ना तेवढे 3 शब्द लिहिणाऱ्याला जास्त मार्क्स पडतील का मला पडतील? मलाच पडणार, कारण वेगळ्या स्टाईलने लिहिले, वेगळ्या पद्धतीने लिहिले. अर्धा जरी मार्क मला खूप जास्त देणार आहे, बरोबर आहे. आणि हे मार्क्स मिळवण्याच्या पद्धती आहेत. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही गोंधळून न जाता, याचं डिप्रेशन न घेता, याचा ताण न घेता अभ्यासाला या ठिकाणी समोर येणं, या परीक्षेला सामोरं येणं. कारण ज्यावेळी आपण एखादं काम करत असतो, एखादी परीक्षा पास होत असतो, त्यावेळेस कधी कधी MA झालो, MPhil झालो, नेटसेट झालो, आणि ज्यावेळेस आपण पाठीमागं वळून पाहतो त्यावेळेस आपल्याला वाटतं यार आपण 10वीत 12वीत कसं होतो आणि आता कसं झालोय, नेटसेटचा अभ्यास करतोय, नेटसेट पास झालोय, MPhil PhD झालोय, डॉक्टर झालोय. आणि अशा आनंद ज्यावेळेस आपण या आनंदाचा विचार करत असतो त्यावेळेस हा नेटसेट पास झाल्याचा आनंद हा निसवलेल्या फुट्यासारखा असतो, जसा पहिल्या साखरपुड्याचा आनंद असतो. पहिल्या साखरपुड्याचा आनंदही निसवलेल्या फुट्यासारखाच असतो. पण 1-2 पोरं अंगणात खेळायला लागली की हुंड्याचं कधी भेट जाते कळते नाही. अशा आनंदाचं गाणं गाताना, कर्तृत्वाची गुलाबी पानं चालताना मन हेलावून जातं, भारावून जातं. लाटा उसळायला लागतात, सरीही कोसळायला लागतात. उसळणाऱ्या लाटा, कोसळणाऱ्या सरी प्रत्येक माणसाच्या मनाचा अशा वेळी ठाव घेत राहतात. आणि ठाव घेत असताना ज्यावेळी आपण आपल्या आईवडिलांचा विचार करतो त्यावेळी तुमचे आईवडील आणि माझे आईवडील एकच आहेत. इथपर्यंत येण्यासाठी, प्राध्यापक होण्यासाठी ते प्रचंड काबाड कष्ट करतायत. माझे आईवडील तसेच, तुमचे आईवडील तसेच. बघा यश कशाला म्हणताय की ज्यावेळी आपण आपल्या आईवडिलांचा यशामध्ये ज्यावेळेस विचार करतो, ज्यावेळेस आपण यशस्वी होत असतो त्यावेळेस आपले आईवडील ज्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहेत ते खरे यशस्वी व्यक्ती आहेत. बघा ज्यावेळी आपण मी मोठं व्हावं, मी शिकावं यासाठी तुमचे आईवडील, माझे आईवडील प्रचंड काम करतायत. काम करून त्यांच्या हाताला गट्टे पडलेले आहेत, पायाच्या टाचेला भेगा पडलेल्या आहेत, त्या भेगामध्ये पाणी झालेलं आहे, आणि त्या पाण्यामध्ये जर मला भारतातील सगळ्या नद्या दिसत असतील तर तो यशस्वी. आई वडिलांचे हात मी ज्यावेळेस माझ्या हातात घेतो, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या हातात घेता, आणि त्यांचे हात ज्यावेळेस आपल्या हातात असतात, आणि हातात त्यांचे हात असताना जर आपल्याला 10 सुरी हातात घेतल्याचा जर आनंद होत असेल तर तो यशस्वी. माझ्या आईचं पातळ, माझ्या आईचा पदर फाटलेला आहे, माझ्या वडिलांचं धोतर फाटलेलं आहे, आणि त्या फाटलेल्या पातळामध्ये किंवा त्या पदरामध्ये जर तुम्हाला राष्ट्राचा राष्ट्रध्वज दिसत असेल तर तो यशस्वी. माझ्या वडिलांचं धोतर फाटलेलं आहे, त्या आईनं शिवलेलं आहे कसं तरी, आणि त्या धोतरामध्ये जर तुम्हाला राष्ट्राचा राष्ट्रध्वज दिसत असेल तर तो यशस्वी.
आणि हे पाहण्यासाठी स्वप्नांचा सूर्यप्रकाश आणि हृदयाचे डोळे करावे लागतात. तर या ठिकाणी ही माणसं खूप महत्त्वाची असतात. धन्यवाद.